तर या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू असल्याचं कळत आहे। काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली, तर या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी सुनील तटकरेंसोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे। सरपंच हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते। दरम्यान 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंनी अजित पवारांची सुद्धा भेट घेतली होती। 1 तास त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली होती आणि आता मंत्रिपदासाठी या ठिकाणी त्यांच्याकडून लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सत्ताधाऱ्यांपासून विरोधी बाकावरच्या सगळ्याच आमदारांकडनं करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते। याच सगळ्या संदर्भात धनंजय मुंडे यांनी 2 दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट जी आहे ती मंत्रालयाच्या त्यांच्या कार्यालयामध्ये घेतलेली होती आणि त्यानंतर अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट सागर या बंगल्यावरती झालेली होती। परंतु काल कॅबिनेट संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांची बैठक मंत्र्यांची बैठक जी आहे ती अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी झाली आणि या सगळ्या बैठकीमध्ये मंत्र्यांना देखील सूचना ज्या आहेत त्या अजित पवारांकडून देण्यात आलेल्या होत्या। परंतु धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागल्यामुळे त्यांचं मंत्रिपद वाचवण्याकरता धनंजय मुंडे यांनी स्वतःचं मंत्रिपद वाचवण्याकरता आता लॉबिंग सुरू केली का असा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतो। कारण की काल धनंजय मुंडे यांनी प्रफुल्ल पटेलांची सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये भेट घेतलेली होती आणि त्या भेटीनंतर सुनील तटकरे यांच्याशी देखील धनंजय मुंडे यांची फोनवरतून चर्चा झालेली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे हे स्वतःचं मंत्रिपद वाचवण्याकरता कुठेतरी लॉबिंग करतात आहेत का असा देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो आता निर्माण होताना पाहायला मिळतोय। सातत्याने संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणावरतून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे आणि याच सगळ्या संदर्भात आता धनंजय मुंडे हे ऍक्टिव्ह मूडवरती आलेत का स्वतःचं मंत्रिपद वाचवण्याकरता असा प्रश्नचिन्ह जो आहे तो आता निर्माण होताना पाहायला मिळतोय। अगदी नक्कीच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत।